गुन्हा म्हटला की त्यामागे असते क्रूरता, काही वेळा असतो राग. तो राग इतका पराकोटीला जातो की किती विचारशील व्यक्ती असली तरी ती गुन्हा करायला प्रवृत्त होतेच, कारण त्यामागे असते ती तशीच एखादी मनावरचा ताबा सोडायला लावणारी घटना किंवा वेळ. अशीच एक घटना आपण आज बघणार आहोत. एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करावं आणि तिनेच आपल्याला धोका द्यावा. असं घडलं तर असंच काहीसं घडलं तुकाराम मोरेच्या बाबतीत. हा पोलीस स्टेशन साहेब, मी मारुती चौगुले बोलतोय, समतानगरहून. आमच्या इथे शेजारी एका बाईचा खून झालाय, तुम्ही लवकर या. तुम्ही तिथेच थांबा, मी निघतोय. सर, या सूर्यानेच हिचा खून केला असं वाटतं. किती निर्दयीपणे मारलं हिला. पण हिला असं मारण्यामागचं कारण काय असेल? वेगळं काय असणार? घरातील नेहमीचे वाद, हुंडा, नाहीतर नवरा किंवा बायकोचे बाहेर अनैतिक संबंध. मला वाटतं सर, इथल्या स्थानिक लोकांची चौकशी करून काही माहिती मिळते का बघावी. स्त्रियांवर अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि यावर आळा घातला नाही तर स्त्रियांचं जगणं मुश्किल होईल. मॅडम, हे जरी खरं असलं तरी या गुन्ह्यामागचं कारणही तितकंच महत्वाचं आहे. या बाईच्या नवऱ्याला लगेच फोन करून बोलवून घ्या. ज्याने आपल्याला फोन केला होता त्याला विचारू. मला वाटतं त्याने गुन्हेगाराला पाहिलं असावं. देसाई, या बाईचा नवरा आला की बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. अजून काही पुरावे मिळतात का ते नीट तपासा. आम्ही बाहेर चौकशी करतो. तुमच्यापैकी आम्हाला फोन कोणी केला होता? मीच केला होता फोन साहेब. तुम्ही गुन्हा घडताना पाहिलं? नाही, मी श्रीकांतला पळून जाताना पाहिलं. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केला, पण तो मला धक्का मारून पळून गेला साहेब. हा श्रीकांत कोण? श्रीकांत आमच्याच गावातला मुलगा आहे. त्याच्यात आणि तुकारामच्या बायकोमध्ये काहीतरी प्रेम प्रकरण चाललंय अशी गावात कुजबूज चालली होती. कशावरून तुम्ही सांगता की कोण श्रीकांतनेच केला? तो जाताना त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते साहेब. तुकारामचे आणि त्याच्या बायकोचे संबंध कसे होते? दोघांमध्ये सारखी भांडणं व्हायची साहेब. ठीक आहे, गरज पडली तर तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. सर, लोकांच्या बोलण्यावरून आरोपी हा श्रीकांत असला पाहिजे असं वाटतंय. सुनैना साहेब, काय झालं माझ्या सुनैनाला? कधी झालंय? कसं झालं साहेब? हे पहा, शांत व्हा. अशा रडण्याने तुमची बायको परत येणार नाही. आज रात्री 10 ते 10:30च्या दरम्यान तुमच्या बायकोचा खून झालाय. आम्हाला तुमची चौकशी करावी लागेल. काय चौकशी करणार साहेब? अगदी सुखाचा संसार होता आमचा. किती प्रेम करत होतो आम्ही एकमेकांवर. सुनैना, रात्रीच्या वेळी बायकोला एकटी घरी सोडून तू कुठे गेला होतास? साहेब,
मी एका खाजगी कंपनीत काम करतो. आता रात्र पाळी होती म्हणून कामावर गेलो होतो साहेब मी. आम्हाला समजलंय की तुझ्या बायकोचा कोण श्रीकांतने केलाय. तू ओळखतोस काय श्रीकांतला? हो साहेब, आमच्याच गावातला आहे तो. पण त्यांच्यात असं काय झालं की त्याने त्याला ठार मारलं हे मला ठाऊक नाही साहेब. पण साहेब, त्या श्रीकांतला सोडू नका, पकडून बेड्या ठोका त्याला. सर मला वाटतं तो याच एरियात लपला असावा. मॅडम, या एरियातल्या सगळ्या खबरांना त्याची माहिती आणि फोटो द्या. सगळ्यांना कामाला लावा. येस सर. सर खबऱ्याला कामाला लावलंय. या श्रीकांतबद्दल काहीही माहिती मिळाली की आपल्याला सांगेल. हा श्रीकांत हाती लागेपर्यंत आपण तुकारामची चौकशी करूया. कारण त्या दिवशी तो बोलला होता की त्या दोघांचा सुखी संसार होता, एकमेकांवर खूप प्रेम होतं. आणि आपल्याला लोकांनी सांगितलं होतं की त्या दोघांमध्ये नेहमी भांडणं होत होती. मॅडम, बरोबर आहे तुमचं. एक काम करा, या तुकारामला पोलीस स्टेशनला घेऊन या. येस सर. सर तुकाराम. बस रे. आजूबाजूचे लोक सांगत होते की सुनैना आणि तुझ्यामध्ये नेहमी भांडणं होत होती. हो साहेब, तुम्हाला मिळालेली माहिती बरोबर आहे. कशावरून भांडणं होत होती? त्या श्रीकांतवरून? नाही साहेब, घरगुती भांडणं. खरं सांगायचं तर आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण घरात पाळणा हल्ला नव्हता. सुनैनाला मूल हवं होतं आणि मूल द्यायला मी सक्षम नाही असं तिला वाटायचं. याच मुद्द्यावरून भांडणं होत होती साहेब आमच्यात. आणि याच गोष्टीचा तुला कंटाळा यायला होता. हो, आला होता. म्हणून तूच खून केला असेल. काही काय बोलता साहेब? अहो आम्हाला एक शंका वाटली म्हणून बोललो. अहो, माझं तिच्यावर प्रेम होतं. मी कसं काय तिचा खून करीन? अगदी नाजूक फुलासारखं जपलं होतं तिला. आणि याच नाजूक फुलाला तू कुस्करलस. माझा अंदाज बरोबर आहे ना? नाही साहेब, मी खरं सांगतोय. मी नाही तिचा खून केला. माझ्या मनातही असं कधी आलं नाही. माझ्या विरुद्ध पुरावे नसताना माझ्यावर वाटेल ते आरोप नाही करू शकत तुम्ही. सध्या तरी काही पुरावा नाही. आणि पुरावा मिळाला की लगेच गुन्हेगाराला आम्ही पकडू. तुझा आता. मॅडम, हा तुकाराम जिथे काम करतो तिथे जाऊन चौकशी करा. ज्या रात्री खून झाला तेव्हा हा तुकाराम तिथे कामावर आला होता का? येस सर. काय रे, तुमचे साहेब आहेत का ऑफिसमध्ये? नाही मॅडम, त्याच कामावरून लवकर घरी गेले. का, काही विशेष? ते आपल्याला कसं कळणार मॅडम? मोठ्या लोकांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी. आणि आपण साधे वॉचमन, ते आपल्याला कशाला सांगतील कुठे चाललो आणि का चाललो ते? बराच हुशार दिसतोस तू. होय मॅडम, आजकालच्या जमान्यात हुशार राहायलाच लागतं. बरं, किती वर्षापासून इथे काम करतोयस? मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, पण मला हे तर कळलं पाहिजे की तुम्ही माझी चौकशी कशासाठी करता ते? तुझी नाही, तुमच्या कंपनीतल्या एका व्यक्तीची चौकशी करायला आली मी. हा, आलं लक्षात. काय? तुम्ही कोणाची चौकशी करायला आलेत ते सांग बघू. कोणाची? तुकारामची. तुला कसं माहित? अहो, त्याच्याच तर बायकोचा खून झालाय, मग तुम्ही त्याचीच तर चौकशी करणार. हुशारच रे तू. झालोय खरा सह्याद्री वाणीच्या डिटेक्टिव्ह मालिका बघून. अरे वा, हजर जबाबी पण आहेस. मला वाटतं तुझ्या साहेबांकडे तुकारामची चौकशी करायला जायची गरजच नाही. मला तू अगदी व्यवस्थित माहिती देशील. मला जे माहिती असेल ते नक्कीच सांगेन मॅडम. अशा कामात तुमची मदत करायलाच हवी. गुड. बर, त्याचा स्वभाव कसा आहे? 4 चौघांसारखाच, पण आजकाल तो त्याच्याच विचारात जास्त असायचा. कधी कधी हाक मारली ना तर लक्ष नसायचं त्याचं. मग कंपनीतल्या इतर माणसांनी किंवा तुम्ही त्याला असं विचारलं नाही तू असं का वागतोयस, तुला काही प्रॉब्लेम आहे का म्हणून? अहो, हटकलं ना मी त्याला, पण काय
काय बोलला नाही तो. अहो त्याच्या बायकोचा खून झाला ना, त्या दिवशी रात्री पण मी त्याला विचारलं होतं कंपनीतून घरी जाताना. बरं, साधारण किती वाजता निघाला काही आठवतंय? 9-9:30 वाजले असतील. काय? हो मॅडम. पण तो तर आमच्या समोर, म्हणजे 11-11:30च्या सुमारास घरी आला होता. अहो तो तर 9-9:30ला तिथून बाहेर पडला. चांगलं आठवतं मला मॅडम. अहो मी विचारलं पण त्याला घरी का लवकर चाललात म्हणून, तर ते म्हणाले तब्येत ठीक नाही, पोटात दुखतंय. थँक्यू मिस्टर. वॉचमन. हे नाव आहे तुमचं? शंभू. शंभू नाव आहे माझं. पण वॉचमन म्हणून सगळे हाक मारतात ना, कानाला सवय झाली त्याची. अहो कुणी शंभू म्हणून हाक मारली ना तर ओ द्यायला वेळ लागतो. पहिले आजूबाजूला बघतो आणि मग माझ्या लक्षात येतं माझंच नाव शंभू आहे ते. अरे वा शंभू, तुम्ही विनोद सुद्धा खूप छान करता की. बरं, अजून काय सांगू शकतोस तुकाराम बद्दल? अजून म्हणजे बघा, कंपनीत त्याची वर्तणूक अगदी चांगली आहे. कोणाशी भांडण नाही, तंटा नाही, एकदम शांत. चला येते मी. चांगली करमणूक केली तुम्ही आणि महत्वाची माहिती देखील दिली. अशी माणसं खूप कमी भेटतात आम्हाला. तुम्ही कायम माझ्या लक्षात राहाल. मॅडम, पहिले मी असा नव्हतो. माझ्या बायकोचा स्वभाव असा होता. होता म्हणजे? ती मरून बरीच वर्ष झाली, पण तिच्या स्वभावामुळे मी मरेपर्यंत ती कायम लक्षात राहील माझ्या. शेवटच्या घटकेला पण तिच्या चेहऱ्यावर हसू होतं मॅडम. तेव्हापासून मी ठरवलं आपणही तिच्यासारखंच वागायचं, कायम लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे. हा बोल सिद्धू, काय खबर आहे? सर, संतानगरच्या बाजूला एक जुना घर आहे, तिथे श्रीखंड लपून बसले. ओके. बोल, का मारलं सुनैनाला? मॅडम, मी नाही मारलं सुनैना. प्रत्येक गुन्हेगार असंच बोलत असतो, पण पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला ना की आपोआप पोपटासारखे बोलायला लागतो. साहेब, मी नाही मारलं सुनैनाला. आम्हाला सुनैना आणि तुझ्या रिलेशनशिप बद्दल सगळं कळालंय. आता सगळं खरं खरं सांगतोयस का अजून मार खायचा आहे? माझ्यात आणि सुनैनाच्यात तसे संबंध होते, पण खरंच हा खून मी नाही केला. मग कोणी केला? एका तोंड झाकलेल्या माणसाने. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? सुनैना, सुनैना. कोण होता तो माणूस?
माणूस? माहिती नाही साहेब. तुकाराम नाईटला गेल्यानंतर मी तिला भेटायला गेलो होतो. थोडा वेळ आम्ही गप्पा मारत बसलो होतो तेव्हा अचानक दारावरची बेल वाजली आणि जाऊन सुनैनाने दार उघडलं. दारात तोंड झाकलेला एक माणूस सुरी घेऊन उभा होता. त्याने तिच्या पोटात सुरी गुपसली. सुनैना जागीच ठार झाली. नंतर माणूस माझ्या दिशेने सुरी घेऊन आला, पण मी त्याला धक्का मारून जीव वाचवण्यासाठी तेथून पळून गेलो. खरं सांग, कोण होता तो माणूस? मला माहिती नाही हो साहेब. तू जर खून केला नाहीस तर फरार का झालास? तो माणूस त्यावेळी मलाही मारायला धावला होता. मी जर गावात राहिलो असतो तर त्याने मलाही मारलं असतं. या भीतीने मी लपून बसलो. मॅडम, हा सर्व काही खरं सांगतोय असं मला वाटत नाही. याला 2 दिवस उपाशी राहू द्या, आपोआप सर्व बोलायला लागेल. ठीक आहे? साहेब 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 ऐका ना साहेब. मॅडम, या तुकारामचं काय झालं? सर, तुकाराम ज्या ठिकाणी काम करत होता असं बोलला होता ते अगदी बरोबर आहे. पण ज्या रात्री खून झाला त्या रात्री तो लवकर निघाला होता, पोटात दुखतं हे कारण सांगून. आणि विशेष म्हणजे त्याची नाईट शिफ्ट नव्हती, त्याने मागून घेतली होती. वैसे खूपच चतुर निघाला हा तुकाराम. मॅडम, तुम्ही एक काम करा, या तुकारामाला सकाळी पोलीस स्टेशनला बोलून घ्या. येस सर. ठीक आहे? चला देसाई, खानापूर. श्रीकांतची कसून चौकशी केल्यावर पोलिसांना तपासाची योग्य दिशा सापडली. अशी कोणती व्यक्ती होती जिला सुनैनावर सूड उगवायचा होता? तिला नेमकी कोणती गुप्त माहिती होती ज्यामुळे हा मारेकरी पेचात सापडणार होता? कोणत्या कारणामुळे मारेकऱ्याने तिला धारदार सुरेने मारलं? पोलिसांना असं का वाटलं की ज्याने सुनैनाचा खून केलाय ती व्यक्ती श्रीकांत नव्हती, दुसरीच कोणीतरी होती? मग हा मारेकरी नेमका कोण होता? तुकाराम तर नसावा. बोल, का मारलं तुझ्या बायकोला? मी नाही मारलं. मला नाही माहित तिचा खून कुणी केलाय ते. हे बघ, खोटं बोलू नकोस. आम्ही तुझ्या कामावर सगळी चौकशी केली आहे. खून झाला त्या दिवशी तू कामावर तर गेला होतास, पण तब्येत खराब आहे असं सांगून तू घरी लवकर निघालास आणि घरी जाऊन तू बायकोचा खून केलास. बोल, खरं नाही? का मारलंस बायकोला? मी नाही मारलं. मला नाही माहित तिचा खून कुणी केलाय ते. प्रत्येक गुन्हेगार हा आपण निर्दोष आहे असं सांगत असतो, पण पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला ना, पोपटासारखा बोलायला लागतो. आता खरं बोलतो का देविक? हो, मीच मारलं माझ्या बायकोला. ऐकायचं तुम्हाला का मारलं ते? तिच्यावर जीवापाड प्रेम करायचो मी, अगदी मनापासून. ती सुखात राहावी म्हणून दिवस रात्र झटत होतो मी, पण तिने माझ्या मेहनतीचा गैरफायदा घेतला. नक्की काय झालं जरा सविस्तर सांग. सगळं काही ठीक होतं, पण गेल्या काही दिवसापासून मला तिच्या वागण्याचा संशय येऊ लागला होता. कारण तिचं आमच्या गावातील श्रीकांत बरोबर काहीतरी चालू होतं असं दोघा तिघांकडून कळालं होतं. खात्री करून घेण्यासाठी कामावरून एक दिवस आजारी असल्याचा बहाणा करून लवकर घरी आलो. बघतो तर काय, लोक सांगत होते तेच खरं होतं. मी दिवसभर सुनैनाचा विचार करत राहिलो. डोक्यात नको तसले विचार येत होते, पण तिच्यावर असलेल्या प्रेमामुळे मी माझ्या मनाची समजूत घालत होतो. पण आमची रोजच भांडणं व्हायला लागली आणि श्रीकांतचं कधीही घरी येणं वाढतच गेलं. म्हणून मी त्या दोघांना संपवण्याचा प्लॅन केला. साहेब, मला राग अनावर झाला होता. माझ्या जागेवर दुसरं कुणी असतं ना, त्याने हेच केलं असतं. मी तिच्यावर जीवापाड प्रेम केलं, पण तिने फक्त मुलासाठी मला धोका दिला. मला नाही सहन झालंय साहेब, आणि मी तिला मारलं. तू फक्त सुनैनाला का मारलंस? श्रीकांतला का नाही मारलं? तुझा प्लॅन होता ना दोघांना संपवायचा? हो, माझा दोघांनाही मारायचा प्लॅन होता,
पण श्रीकांतला सोडलं कारण मला त्याला या खुनात अडकवायचं होतं. खरं तर झालेला प्रकार हा अतिशय गंभीर प्रकार होता, पण झालेला प्रकार हा तुमच्या दोघांनाच माहीत होता. तू तिला समजावायला हवं होतंस. तिचा मार्ग चुकीचा आहे याची जाणीव तू तिला करून द्यायला हवी होतीस. झाकली मूठ 1.25 लाखाची तुझ्या लक्षात का नाही आलं? तिला संपून तुला काहीच मिळणार नव्हतं. हा साधा विचार करायला हवा होतास तू, कारण गुन्हा हा गुन्हाच असतो आणि गुन्हेगाराला शिक्षा हा एकमेव पर्याय आहे. सुनंदाचा निर्णय चुकीचा होता, पण यातून बाहेर पडण्याचा तुकारामचा मार्गही तितकाच चुकीचाच होता. आपण यातून सुखरूप बाहेर पडणार आहोत. आपण जे करतोय तोच एकमेव मार्ग आहे असं ठरवून गुन्हेगार मोकळा होतो आणि मग त्याच्यातून जो गुन्हा होतो तो कुणीच थांबवू शकत नाही. कारण अशा वेळी त्याची सत्सद विवेकबुद्धी गहाण पडलेली असते. मंडळी, अनैतिक संबंध ही समाजाला लागलेली कीड आहे आणि ही थांबवण्यासाठी आपल्या जोडीदाराच्या मनातली गोष्ट स्पष्टपणे समजावून घ्या. प्रामाणिक राहा, सुखी राहा. मंडळी, आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा. जय हिंद. एवढे पैसे कुठून आले? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? काय भलत असेल तर काम करत नाहीस ना? तुला माझं चांगलं झालेलं बघवत नाही का? कोणाला कशाला काय सांगायचं? पण न सांगून मला काय फायदा होणार? पण कोणाला सांगू नका. तुम्ही काही काळजी करू नका. ती माझी चांगली मैत्रीण आहे. तिला मी बरोबर समजावेन.